हॅलो एव्हरीवन. आज आपण FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 इन्शुरन्स क्लेम प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 2.32 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. कॉमेट स्टेशनरी जळगाव क्लोज देअर बुक्स एव्हरी इयर ऑन 31st मार्च. ऑन 13th April 2024 देअर प्रिमायसेस अँड स्टॉक वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे की तुम्ही 31 मार्चला तुमचं बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करता, म्हणजे आपलं असेसमेंट इयर 31 मार्चला संपतं आणि मग तर चालू कधी होणार आहे 1 एप्रिल टू 31 मार्च असं आपलं हे असेसमेंट इयर आहे. आणि सांगितलेलं आहे की इथं 13th April 2024 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी 2024ला 30 एप्रिल 2024ला प्रिमायसेसला आग लागलेली आहे. From the books of accounts and other records, the following informations are obtained. Every year the stock on hand म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे त्यांनी इथं असं सांगितलेलं आहे की जे अदर बुक्स वगैरे आहेत ते काय केलेले आहेत आपण ऑब्टेन केलेले आहेत, म्हणजे काय केले आहेत सुरक्षित ठेवलेले आहेत. एव्हरी इयर द स्टॉक ऑन हँड म्हणजे क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 10% लेस दॅन द कॉस्ट. कॉस्टच्या 10% तो काय झालेला आहे लेस झाले आहे, कमी झालेला आहे असं आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर लेस झालं म्हणलं की कॉस्टमधून मायनस करायचं आहे आणि ॲबव म्हणलं की आपल्याला प्लस करायचं आहे. तर इथं लेस लिहिलं आहे म्हणजे तुम्ही फॉर्म्युला कसा लिहिणार आहात तर कॉस्ट प्राईस मायनस आपल्याला मायनस करायचं आहे लेस लिहिणार आहात इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. आपण इथं वर्किंग करणार आहोत आणि मग आपण ट्रेडिंग अकाउंट एक ओपन करणार आहे आणि मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ओपन करणार आहे. नंतर आपण बघणार आहे की ॲक्च्युअल किती गुड्स फायरमध्ये डिस्ट्रॉय झालेला आहे आणि मग तुम्ही किती वाचवला आणि प्रत्यक्ष लॉस किती झाला ते पाहणार आहे. त्याच्यानंतर आपण इन्शुरन्स कंपनी आपल्याला किती क्लेम करेल ते बघणार आहे. तर त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन बघा. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. इथं फक्त फरक एवढाच आहे की 3 वर्षाचा ओपनिंग स्टॉक दिला आहे आणि हे आग लागल्याचं इयर आहे 1 एप्रिल 2024 टू 13th एप्रिल 2024 हे आग लागल्याच्या इयर. म्हणजे ह्याचं जे पोस्टिंग होणार आहे हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला होणार आहे आणि हे 3 इयर दिलेले आहेत पहिले, त्याचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला होणार आहे. तर ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहे 3 वर्षाचा. मी इथं एक ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं आहे बघा. इथं इयर टाकायचं आहे आपल्याला. आपण इथं लिहिणार आहोत पर्टिक्युलर्स. इयर टाकूया आपण इथं 2021-22. इथं आहे 2022-23 आणि इथं आहे 2023-24. इथं पर्टिक्युलर्स इयर टाकायचं आहे 2021-22. त्याच्यानंतर आहे 2022-23 आणि 2023-24 हे इयर मी इथले पुट केलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यावरून ट्रेडिंग बनवायचं आहे. ही जी तारीख येणार आहे ती मेमोरंडमला येणार आहे. मी इथे एक मेमोरंडमच्या ट्रेडिंग अकाउंट ओपन केलेलं आहे. इथं तारीख टाकलेली आहे 1 एप्रिल 2024 टू 13th एप्रिल 2024. एक मिनिट आपण तारीख नीट बघूया किती आहे. 30 एप्रिल 2024. 1-4 ते 30 एप्रिल म्हणजे एका महिन्याचाच आपल्याला दिलेला आहे म्हणून 1-4-2024 ते 30-4-2024. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याचे 1 ते 30 एका महिन्याचंच आपल्याला इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे म्हणून तारीख आपण इथं तशी टाकलेली आहे. तर आता आपण काय करूया क्वेश्चन सॉल्व करायला घेऊया. क्वेश्चनमध्ये काय काय फाईंड करायचं आहे ते सांगितलं. थोडं रीड करायचं राहिलं. इथं दिलं आहे ओपनिंग स्टॉक, परचेजेस लेस रिटर्न लेस करून परचेजेस दिलेले आहेत, सेल्स लेस रिटर्न्स लेस करून सेल्स दिलेले आहेत, वेजेस दिलेले आहेत, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. दे हॅव टेकन फायर इन्शुरन्स पॉलिसी ऑफ ₹3,50,000. ही व्हॅल्यू ऑफ पॉलिसी आहे. पॉलिसीची व्हॅल्यू आहे 3,50,000 अँड देअर इज अन ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे ॲव्हरेज क्लॉज दिलेला काढायचा आहे. म्हणजे पॉलिसीची व्हॅल्यू दिलेली आहे 3,50,000. द सॉल्वेज गुड्स अमाऊंटेड टू ₹10,000. 10,000 रुपयाचा गुड्स तुम्ही आग लागल्यानंतर वाचवलेला आहे. फाइंड आउट द अमाऊंट ऑफ क्लेम टू बी सबमिटेड द इन्शुरन्स कंपनी.
तुम्ही इन्शुरन्स कंपनीला किती अमाऊंटचं क्लेम करणार आहात ते तुम्हाला फाईन करायला सांगितलेलं आहे. तर आपण सर्वात प्रथम काय करूया, वर्किंग नोट करून स्टॉकची व्हॅल्यू चेंज होणार आहे, कारण आपण इथं जो ओपनिंग स्टॉक घेणार आहे हा 3 वर्षाचा ओपनिंग स्टॉक येईल, तर 3 वर्षाच्या ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू बदलणार आहे. आणि ह्या वर्षाचा ओपनिंग असतो तो दुसऱ्या वर्षाचा क्लोजिंग असतो. सॉरी, ह्या वर्षाचा क्लोजिंग 2022चा. थोडंसं वर्किंग करून दाखवते तुम्हाला. बघा आता इथं हे इयर आहे असं समजूया आपण. 1 एप्रिलला इयर चालू झालं, 2021ला चालू झालं आणि संपणार कधी ते, तर 31 मार्च 2022ला संपणार. हे एक इयर आहे. तर इथला जो ओपनिंग आहे आणि इथला जो क्लोजिंग, ह्या वर्षाचा जो क्लोजिंग स्टॉक आहे म्हणजे 2022चा हा क्लोजिंग स्टॉक आहे. हा क्लोजिंग स्टॉक दुसऱ्या वर्षी इथं ओपनिंग होतो. म्हणजे कुठल्या वर्षी ओपनिंग होईल, तर तुमचं इयर येईल इथं 1 एप्रिल 2022. इथं तो इथला क्लोजिंग आहे, क्लोजिंग स्टॉक तो इथं ओपनिंग होईल, ओपनिंग स्टॉक. आणि मग हे इयर संपल कधी, तर 31 मार्चला संपल 2023ला. तर आपण थोडंसं समजून घेऊया. इथला जो क्लोजिंग असेल, क्लोजिंग स्टॉक, तो इथं नेक्स्ट इयरला काय होणार आहे, ओपनिंग होणार आहे. नेक्स्ट इयर आपलं कधी चालू होईल, 1 एप्रिल 2023 तर इथं काय होईल, हा क्लोजिंग होता तो इथं ओपनिंग होईल. हा इथला जो क्लोजिंग आहे तो इथं ओपनिंग होईल. ओपनिंग स्टॉक. नंतर काय होईल, इथं 31 मार्चला 31 मार्च 2024 इथं क्लोजिंग, इथला हा क्लोजिंग असेल. तर आता इथं आपण व्हॅल्यू नीट बघूया क्वेश्चनमध्ये दिलेल्या, म्हणजे तुम्हाला थोडंसं वर्किंग नीट समजेल म्हणून. तर नीट बघा. आता इथं ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे, 2,70,000. तर 2,70,000ला आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कारण तो 10% लेस सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला पहिलं वर्किंग नोट किती, कुठल्या स्टॉकची करावी लागेल, 2,70,000चा आपल्याला व्हॅल्यू शोधावी लागेल. आणि ह्या पहिल्या वर्षीचा पण ओपनिंगवर पण आणि क्लोजिंगवर पण आहे ओपनिंग स्टॉक, आणि त्याची आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायची आहे. हा आहे क्लोजिंग स्टॉक, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. क्लोजिंग स्टॉक आहे ह्या वर्षीचा, क्लोजिंग स्टॉक आहे बघा 3,24,000. 3,24,000 ह्याचं पण आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता नीट बघा, ह्या वर्षीचा हा जो क्लोजिंग स्टॉक किती आला इथं, 3,24,000. तोच काय होईल इथं, ओपनिंग होईल. म्हणजे ओपनिंग स्टॉक किती येईल, 3,24,000. मग बघा, आपण ह्याचं जर वर्किंग केलं असेल तर परत तुम्हाला हीच अमाऊंट हित आहे, म्हणून रिपीट करू नका. जो तुम्हाला अमाऊंट एकदाच दिसते स्टॉकची, त्याचं काय करा, तुम्ही वर्किंग करा. म्हणजे आपल्याला इथं वर्किंग नोट करून काय करायचं आहे, लेस करायचं आहे. स्टॉकची व्हॅल्यू 10%नी लेस झालेली आहे, ती फाईन करायची आहे. म्हणून हे सगळ्या ओपनिंग स्टॉकवर करा. हा स्टॉक डबल आलेला आहे बघा, हा स्टॉक इथं झाला, हा स्टॉक इथं आलेला आहे, हा स्टॉकची व्हॅल्यू इथं आलेली आहे. तर मग तुम्हाला जेव्हा स्टॉकची व्हॅल्यू तुम्ही फाईन कराल तेव्हा फक्त ओपनिंग स्टॉकवर करा, म्हणजे ऑटोमॅटिक ती ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये होऊन जाईल. तर आपण काय करू, इथं वर्किंग करून घेणार आहोत. तर इथं पहिलं वर्किंग आपण लिहिणार आहोत, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. हे आन्सरचाच भाग आहे, सोल्युशन. व्हॅल्युएशन ऑफ स्टॉकची व्हॅल्यू आपण फाईंड करणार आहोत. तर आपल्याला पहिलं इयर दिलेलं आहे इथं 2021-22. तर आपण पहिला घेणार आहोत ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक इयर आहे 2021-22. तर त्याचा ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 2,70,000. त्याला आपल्याला व्हॅल्यूला फाईंड करायचं आहे. मग आपण इथं व्हॅल्यू नाही लिहायची, आपण काय करायचं आहे, इथं बघा, म्हणजे असं सांगितलेलं आहे, कॉस्ट प्राईस मायनस लेस लिहिले. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघा, इथं लेस लिहिलेलं आहे. लेस लिहिलं आहे म्हणून आपण लेस करणार आहोत. इथं लिहिणार आहोत लेस इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्टॉक.
व्हॅल्यू ऑफ स्टॉक. तर बघा कॉस्ट प्राईस आपण त्याची 100 होती, त्याच्यातून तो 10% लेस झाला का नाही, तर 10% लिहिलं आहे क्वेश्चनमध्ये, म्हणजे मग ती व्हॅल्यू किती झाली, 90 झाली. आता हाच फॉर्म्युला आपला तिन्ही वर्षाला लागू होणार आहे. म्हणजे 2000 इथं बघा 21, 22ला पण हाच फॉर्म्युला आहे, 22, 23ला पण तोच, आणि 23, 24ला पण आपण हा एकदाच तयार केलेला आहे, तोच आपण यूज करणार आहोत. तर मग आपण इथं करणार कसं बघा, हा झाला फॉर्म्युला. म्हणजे व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती आहे, 90,000. मग आपण इथं लिहिणार आहोत व्हॅल्यू ऑफ स्टॉक आणि अमाऊंट ऑफ स्टॉक असं लिहूया आपण. अमाऊंट ऑफ स्टॉक व्हॅल्यू किती आहे, तर 90. अमाऊंट ऑफ स्टॉक किती आहे, 2,70,900. 2,70,900. तर 100ला किती, हा क्वेश्चन विचारायचा आहे इथं. तर ह्याला काय करायचं, देअरफॉर ह्याला रेसिप्रोकल करायचं आहे. आपण जर फॉर्म्युला बनवला तर तुम्ही फॉर्म्युला पण बनवू शकता इथं व्यवस्थित आखून. पण प्रत्येक वेळेस आपला वेळ नको जायला म्हणून आपण डायरेक्ट पण करू शकतो. तर इथं देअरफॉरचं साईन टाकायचं आहे. ह्याला रेसिप्रोकल करा, उलट करा. 100वर 90 खाली इंटू 2,70,900. तर आपण कॅल्सीवर करूया. 100 डिवाइड बाय 90 इंटू 2,70,900. तर अमाऊंट आलेली आहे 3,01,000. किती आली, 3,01,000 रुपीज. 3,01,000. तर हा आहे ओपनिंग स्टॉक. तर पेन्सिलने आपण इथं लिहिणार आहोत किंवा पेनाने लिहून ठेवलं तरी चालेल. हा तुमचा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 3,01,000. तर तुम्ही इथल्या अमाऊंट सगळ्या तुमच्या चेंज होणार आहेत. तर हा झाला पहिलं कॅल्क्युलेशन. दुसरं कॅल्क्युलेशन आहे, आता आपण ओपनिंग स्टॉकचंच करूया, म्हणजे तोच ओपनिंग परत क्लोजिंग होत असतो. म्हणजे बघा हा क्लोजिंग ओपनिंग झाला, हा क्लोजिंग ओपनिंग झाला, हा क्लोजिंग ओपनिंग झाला, म्हणून आपण ओपनिंग स्टॉकचंच कॅल्क्युलेशन करूया. परत आपण इथं लिहूया ओपनिंग स्टॉक इयर टाकूया 2022-23. आपण आता हा फॉर्म्युला परत लिहायचा नाही, तर व्हॅल्यू ऑफ स्टॉक आणि स्टॉक ऑफ अमाऊंट ऑफ स्टॉक, तो नुसतं अमाऊंट लिहिलं तरी चालेल. व्हॅल्यू आहे 90, अमाऊंट ऑफ स्टॉक आहे 3,24,000. 3,24,000. तर 100ला किती असेल, 100ला स्टॉकची इथं क्वेश्चन मार्क विचारलेला आहे, हा क्वेश्चन मार्क आहे. तर मी आता हातानेच करते. देअरफॉर 100/90 इंटू 3,24,000. कॅल्क्युलेशन करूया आपण इथं. 100 डिवाइड बाय 90 इंटू 3,24,000. अमाऊंट आली 3,60,000 रुपीज. 3,60,000. तर 3,60,000 हा 2022-23चा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षाचं कॅल्क्युलेशन आहे ओपनिंग स्टॉक ऑफ 2023-24. तर 23-24चं आहे 3,60,000. डायरेक्ट लिहिते मी इथं 90 आणि 3,60,000. 3,60,000. तर 100ला किती, 100ला किती, वर नाव नाही लिहिलं तरी चालेल,
कारण वर लिहिलं, इथं लिहिलं लिहायचं असेल तर लिहू शकता इथं. देअरफॉर 100/90 × 3,60,000 ह्याला काय करायचं आहे, रेसिप्रोकल. हे वर आणि वरचं खाली. आणि मग अमाऊंट शोधूया आपण. 100/90 × 3,60,000 4 लाख. आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक अजून एक राहिलेला आहे बघा, हा एक ओपनिंग स्टॉक राहिलेला आहे. मग इथं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. ओपनिंग स्टॉक तारीख आहे त्याची किती बघा, 2024-25 असणार आहे. कारण हा बघा 21-22, 22-23, 23-24 म्हणजे हा 24-25. किंवा तुम्ही हे पण लिहू शकता, एक तारीख पाहिजे तर तुम्ही लिहू शकता. पण असं लिहिलं तर आपल्याला इझी जाईल. 24-25 म्हणजे हा इथला आहे 3,69,000. तर इथं तसंच होणार आहे. 90,000ला 3,69,000. तर 100ला किती, क्वेश्चन मार्क दिला मी इथं. देअरफॉरचं साईन टाकलं. 100 वर 90 खाली × 3,69,000. कॅल्सीवर करूया आपण, किती येतं आहे बघू. 100/90 × 3,69,000 4,10,000. ओपनिंग स्टॉक. तर हा आहे ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू. ही एक आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. तर आता इथं काय करायचं आहे बघा, जिथं जिथं तुमच्या ह्या स्टॉकच्या व्हॅल्यू आहेत ह्या चेंज होणार आहेत आणि हा क्लोजिंग स्टॉक पण तुमचा ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे. तर आपण काय करू, आता इथं क्वेश्चनमध्ये दिलेला ही आपले स्टॉकच्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही इथं काय घेता, ट्रेडिंग अकाउंटला पहिले घेता टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आता घेताना कुठला घ्यायचा आहे बघा, हा नाही घ्यायचा तर कुठला घ्यायचा आहे, हा घ्यायचा आहे 3,01,000. 3,01,000. दुसरा कुठला घेणार आहात ओपनिंग स्टॉक, इथं काढलाय बघा आपण 3,60,000. 2023-24चा आहे 4 लाख. आणि हा जाणार आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला. तर हा पण नंतर पोस्टिंग करू किंवा आता पण तुम्ही करू शकता. कुठं जाणार आहे, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला. म्हणजे इथं येणार आहे तो टू ओपनिंग स्टॉक. तुम्हाला वाटेल की मॅम तुम्ही इथला क्लोजिंग स्टॉक तिकडं ओपनिंग करता, तर इथं पण तो क्लोजिंग स्टॉक हाच येणार आहे, लक्षात ठेवा. तर आपण तुमच्या लक्षात येईलच ते नंतर कसं होणार आहे ते. तर ठीक आहे, आपण नंतर करू हवं तर, मग तुमच्या लक्षात येईल. आपण ओपनिंग स्टॉक लिहिला. हा एक ओपनिंग स्टॉक आहे, म्हणजे तो कुठला आहे तर इथला आहे. तुम्ही इथं लिहून पण ठेवू शकता 4,10,000. 4,10,000. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला क्वेश्चनमध्ये बघायचं आहे. इथं क्वेश्चन आहे, क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत परचेजेस. आपण इथं लिहू टू परचेजेस. त्यांनी दिले लेस रिटर्न्स. अमाऊंट आहे 7,49,000. 8,10,000. आणि हे येणार आहेत मेमोरंडमला. आपण मेमोरंडमचं नंतर करू. त्याच्यानंतर आहे टू वेजेस 2,10,000. 2,30,000. 2,50,000.
टू क्लोजिंग स्टॉक. इथं अरे सेल्स लिहिलं, चुकलं नाही ना कुठं? हां नाही, इथे येईल बाय सेल्स लेस रिटर्न्स, 12 लाख, 12 लाख रुपीज, 13,20,000, 13,20,000, 14 लाख, 14 लाख. आता आपल्याला इथं घ्यायचं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. आता बघा क्लोजिंग स्टॉक कसा असेल तर आपण एक काढलेला आहे 3,24,000 हा क्लोजिंग स्टॉक आहे. त्याचं वर्किंग आपण इथं केलं आहे बघा. 3,24,000चा आहे 3,60,000. म्हणजे बघा इथे येणार आहे क्लोजिंग स्टॉक 3,60,000. आता अजून तुम्हाला कळेल बघा, ह्या वर्षीचा ओपनिंग ह्या वर्षीचा क्लोजिंग असतो, तो ह्या वर्षीचा ओपनिंग असतो असा आहे. तर आपण इथं काढलेलं आहे, नाही कळलं तर इथं बघा 3,24,000 त्याचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. 3,24,000चं कॅल्क्युलेशन करून अमाऊंट आलेली आहे 3,60,000. आणि परत बघा ह्या वर्षीचा दुसऱ्या वर्षीचा क्लोजिंग स्टॉक आहे 3,60,000. तर 3,60,000चं पण तुम्ही कॅल्क्युलेशन केलं आहे, अमाऊंट आली 40,000. तर तुम्ही इथं लिहू शकता 4 लाख 4 लाख. त्याच्यानंतर आपण इथला जो क्लोजिंग स्टॉक आहे 3,69,000. 3,69,000चा क्लोजिंग स्टॉक आहे, त्याची व्हॅल्यू आहे 4,10,000. 4,10,000 तो व्हॅल्यू काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. म्हणजे जी 3,69,000 होती त्याची व्हॅल्यू 4,10,000 रुपये झालेली आहे. 3,60,000 होती त्याची 4 लाख झालेली आहे. आणि 3,24,000 होती त्याची व्हॅल्यू 3,60,000 झालेली आहे. आणि ज्या स्टॉकची व्हॅल्यू 2,70,900 होती त्याची व्हॅल्यू 3,01,000 झालेली आहे. तर आपण स्टॉकच्या व्हॅल्यू चेंज करून घेतल्या आहे. समजलं की मग हा क्वेश्चन समजला तुम्हाला. आता आपल्याला हा क्लोज करून ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. तर आपण ह्याला क्लोज करू. ह्या साईडचीच टोटल जास्त येणार आहे. 14,4 किती, 14,4 18,10,000. इथं टोटल येईल 18,10,000. 18,10,000. इथं 13 आणि 4 किती, 13 14 15 16 17 17,20,000. 12 आणि 3 15 15,60,000. टोटल केली तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत. 15,60,000, 17,20,000 आणि 18,10,000. ह्याच्यातून ही अमाऊंट आपल्याला मायनस करायची आहे. मग मायनस करताना आपण कॅल्सीवर बघू. 4 लाख आणि हे 8,10,000. 8 आणि 4 12,10,000. 12 आणि 2 12 13 14,60,000 येते टोटल. तरी पण करून दाखवते तुम्हाला. 4 लाख प्लस 8,10,000 प्लस 2,50,000 टोटल आली 4,46,000. 8 आणि 4 12 13 14 हां 14,60,000. 14,60,000 मायनस 18,10,000. 18,10,000 3,50,000. पहिला ग्रॉस प्रॉफिट आहे इथला. टू ग्रॉस प्रॉफिट CD ला आपण स्टार करणार आहोत. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे बॅलन्सिंग फिगर. ह्याची अमाऊंट आली 3,50,000. 3,50,000 हा ग्रॉस प्रॉफिट आला. आता आपण दुसऱ्याची काढू. ह्याची टोटल करू. 3,60,000 प्लस 8 लाख प्लस 2,30,000 टोटल आली 13,90,000 मायनस 17,20,000 3,30,000.
3,30,000 ग्रॉस प्रॉफिट आला. आता ह्याची करू आपण 3,01,000 प्लस 7,49,000 प्लस 2,10,000 मायनस करायचं आहे म्हणजे 12,60,000 आली मायनस 15,60,000 3,00,000 ग्रॉस प्रॉफिट आला 3,00,000. आता आपल्याला रेट काढायचा आहे किती टक्के ग्रॉस प्रॉफिट मिळालं. मी फक्त चेक करते माझी अमाऊंट बरोबर आहे का. 3,00,000 3,30,000 3,50,000 बरोबर आहे ही. तर आपल्याला ॲव्हरेज रेट फाईंड करायचा आहे. तर आपण ह्याच्या पुढं कॅल्क्युलेशन करणार आहोत. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ, इथं क्वेश्चन मी ठेवलेला आहे तुम्हाला कळावं म्हणून. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल. ऑन सेल्स. तर आपल्याला आता इथं सेल्सवर ग्रॉस प्रॉफिट काढायचं आहे. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट, तर फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. आता 3 वर्ष आहे, 3 वर्षाचा वेगवेगळा ग्रॉस प्रॉफिट आहे म्हणून आपण इथे ना 2023 ग्रॉस प्रॉफिट घेऊया. तर आपण एका एकाचं काढू. ग्रॉस प्रॉफिट आहे, पहिला ग्रॉस प्रॉफिट आहे 3,00,000 डिवाइड बाय सेल्स किती आहे त्यांचे 12,00,000 12,00,000 इंटू 100. तर ह्याचं कॅल्क्युलेशन करून बघूया आपण. 3,00,000 3,00,000 डिवाइड बाय 12,00,000 इंटू 100 तर 25%. ह्याचं ॲन्सर आलं 25%. तसंच आपण इथं दुसऱ्या वर्षाचं कॅल्क्युलेशन करू. हे दुसरं वर्ष आहे, दुसऱ्या वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट वेगळा आहे म्हणून इथं घेणार आहोत 3,30,000. दुसऱ्या वर्षाचे सेल्स आहेत डिवाइड बाय सेल्स 13,20,000. फॉर्म्युला हाच आहे, 3 इयरला आपण वापरतोय. तर हे इयर होतं 2023-24, हे आहे 21-22, हे 22-23चं आहे 13,20,000 इंटू 100. फॉर्म्युला तोच आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय सेल्स इंटू 100. तर 3,30,000 डिवाइड बाय 13,20,000 इंटू 100 25%. ह्याचं पण आन्सर 25% आलं. आणि जे थर्ड इयर आहे म्हणजे इथलं आपल्याला राहिलेलं आहे ग्रॉस प्रॉफिट आहे बघा. इथं आपण ग्रॉस प्रॉफिट काढला आहे 3,50,000 3,50,000 डिवाइड बाय सेल्स आहे त्याचे 14,00,000 इंटू 100 3,50,000 डिवाइड बाय 14,00,000 इंटू 100. तर ॲन्सर आला 25%. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिटचा रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला इथं मिळालेला आहे पण प्रत्येकाचा वेगवेगळा. आता योगायोगाने तिघांचा पण एकच आला आहे पण त्याचा आपण ॲव्हरेज काढणार आहोत म्हणून आपल्याला हिच्या पुढं लिहायचं आहे ॲव्हरेज. थोडंसं आपल्याला कॅल्सी लागेल. इथं फॉर्म्युला टाकूया आपण. काय करूया इथं लिहूया ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्स किंवा ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट लिहूया इथं. ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट. आता योगायोगाने इकडं 25-25च आलं आहे पण असं प्रत्येक क्वेश्चनमध्ये 25-25 येईलच असं नाही. मग आपण काय करणार आहोत इथं 25 प्लस हे 25 ॲव्हरेज काढतोय सरासरी प्लस हे 25 किती वर्ष आहेत 1 2 3 म्हणून डिवाइड बाय 3 इयर्स. आता आपण ग्रॉस प्रॉफिटचा ॲव्हरेज काढतोय तर 25 प्लस 25 50 याची टोटल आली तर 75 येते. तरी पण करून दाखवते. 75 डिवाइड बाय 3
ॲन्सर आला 25%. किती पर्सेंट आला? 25%. तर हे तुमचा ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट आहे. तर हे जे ग्रॉस प्रॉफिट हे आपण कशासाठी काढतो? तर क्वेश्चन बघा इथं आहे, आपण ज्यावेळेस मेमोरंडम जो अकाउंट आपण इथं ओपन करणार आहोत, तर इथला ग्रॉस प्रॉफिट शोधण्यासाठी आपण आता ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे. तर आता आपल्याला ह्या अकाउंटला पोस्टिंग करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटला. हे आहे ओपनिंग स्टॉक, पण ही व्हॅल्यू घ्यायची नाही. आपण इथं कॅल्क्युलेशन केलं. प्रॉफिट ओपनिंग स्टॉक इथे 3,69,000. 3,69,000ची व्हॅल्यू आलेली आहे 4,10,000. कॅल्क्युलेशन केलं आहे बघा इथं. हे होतं 90ला एवढा, तर 100ला किती आपल्याला व्हॅल्यू मिळाली? 4,10,000. हा ओपनिंग स्टॉक आहे 2000 ह्या इयरचा, म्हणजे ह्या अमाऊंटला चेंज झालेला आहे. त्याची व्हॅल्यू आलेली आहे 4,10,000. आपण घेतलं इथं ओपनिंग स्टॉक. आता आपल्याला काय करायचं आहे? क्लोजिंग स्टॉक इथं नसतो, कारण माहीत नसतं आणि तोच तर शोधायचा आहे आपल्याला. आता काय करायचं आहे? इथं ओपनिंग स्टॉक झालं. परचेजेस आहेत 60,000. मग इथं लिहिणार आहोत आपण टू परचेजेस. परचेजेस लेस रिटर्न्स. तर रिटर्न्स दिलेले नाही आहेत, तर रिटर्न्स परचेजेस आहेत 60,000. त्याच्यानंतर आहे सेल्सची व्हॅल्यू आहे 12 लाख, 12 लाख बाय सेल्स लेस रिटर्न्स. अमाऊंट आहे 12 लाख. त्याच्यानंतर आहे वेजेसची अमाऊंट आहे 20,000. टू वेजेस 20,000 लिहिलं. आता क्लोजिंग स्टॉक ॲब्सेंट असतो, तोच तर आपल्याला शोधायचा आहे. मग आपण काय करणार आहोत? आता इथं बघा क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे. कसा शोधायचा? तर पहिलं जे आत्ता आपण अमाऊंट काढली 25% ग्रॉस प्रॉफिट, तर ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 25%. मग आपण पहिलं काय करायचं आहे? सेल्सवर 25% ग्रॉस प्रॉफिट काढून घ्यायचा. इथं लिहायचं आहे ग्रॉस प्रॉफिट CD. ह्याला स्टार करायचं आहे, किंवा नाही, ह्याला नका स्टार करू. इथं लिहा ब्रॅकेटमध्ये 25% ऑन सेल्स. दॅट इज टू से सेल्स किती आहेत? तर 12 लाख. इथं लिहा 12 लाख इंटू 25%. तर आपण काढूया 25 लाखावर 25%. सॉरी 12 लाखावर 25%. 12 लाख 1 2 3 4 5 इंटू 25%. 3 लाख आलेला आहे, तर 3 लाख हा झाला ह्या वर्षीचा ग्रॉस प्रॉफिट. 3 लाख. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, की तोच तर आपल्याला शोधायचा आहे. तर क्लोजिंग स्टॉक शोधूया आपण. इथं काय करू? याचं क्लोजिंग करायचं आहे. तर क्लोजिंग स्टॉक ह्या साईडला येणार आहे, म्हणून ह्या साईडची टोटल आपली जास्त असणार आहे. हे 3 शून्य 1 2 3. नंतर हा चौथा पण 0 येईल. 6 आणि 1 7 आणि 1 8. 6 आणि 1 7 8 9 9 आणि 3 आणि 4 7. 7,90,000. चेक करते मी फक्त बरोबर आहे का. 7 लाख नाही 5 लाख 4 लाख 10 60 20 आणि 30,000 होतं वाटतं ग्रॉस प्रॉफिट. कॅल्क्युलेशन चुकलं की काय? एकदा चेक करते थांबा. 1 मिनिट. 12 लाख आहे का? नाही सॉरी 1,20,000 सेल्स आहेत. सेलची व्हॅल्यू 1,20,000 आहे. मी चुकून 12 लाख लिहिलं. 1 लाख नाही, तर बरोबर लिहिलं 1,20,000. 1 लाख 20,000. तर 1,20,000 सेल्स आहेत. पाहिजे तर रब करून लिहिते. 1,20,000 1,20,000 सेल्स आहेत, आणि मी चुकून 12 लाख पकडलं. तर 1,20,000 1,20,000 इंटू 25%. अमाऊंट आलेली आहे 30,000. तर ग्रॉस प्रॉफिट आहे 30,000. तर आता आपण टोटल करूया. 4,10,000 प्लस 60,000 प्लस 20,000 प्लस 30,000. अमाऊंट आली 5,20,000. 5,20,000.
तीच अमाऊंट आपण इथं लिहिणार आहोत 5,20,000 मायनस हे 1,20,000. बघा इथं दिसत असेल तुम्हाला मायनस 1,20,000, 4 लाख रुपये क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. CD याला स्टार करा, अमाऊंट आहे 4 लाख. ब्रॅकेटमध्ये लिहा बॅलन्सिंग फिगर. अमाऊंट आहे 4 लाख. हा क्लोजिंग स्टॉक आला. आता आपल्याला बघायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेव्हा आग लागली तुमच्या शॉपला तेव्हा तुमच्या शॉपमध्ये 4 लाखाचा माल होता. त्यातला तुम्ही वाचवलेला आहे. क्वेश्चनमध्ये लिहिलं आहे बघा इथं. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही सेव्ह केलेला आहे सॉल्वेज गुड्स अमाऊंटेड टू ₹10,000. 10,000 रुपयेचा गुड्स तुम्ही वाचवलेला आहे. मग आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काय काय बघावं लागतं बघा. इथं आपण काय लिहितो माहिती आहे का, सेव्ह किती केला. मग इथं लिहिलेलं आहे असर्टेन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. मग इथं आपल्याला लिहायचं आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. किती होती व्हॅल्यू स्टॉकची? 4 लाख. ज्या दिवशी आग लागली तेव्हा आपल्या दुकानात 4 लाखाचा माल होता. लेस करायचं आहे तुम्ही वाचवला किती, लेस स्टॉक सेव्ह केला किती, स्टॉक सेव्ह. तर आपण इथं क्वेश्चनमध्ये बघा सांगितलेलं आहे किती सेव्ह केलेलं आहे तर 10,000. थांबा इथंच ठेवते बुकमध्ये तुम्हाला पण इझी जाईल. इथं 10,000. मग किती लॉस झाला, प्रत्यक्ष गुड्स किती लॉस झाला, मग इथं येणार आहे 3,90,000. त्याला म्हणायचं आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड ऑन द डेट ऑफ फायर किंवा व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. याला नाव द्यायचं आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. जेव्हा फायर झाली तेव्हा तुमच्या शॉपमध्ये ॲक्च्युली नुकसान किती झालं, ॲक्च्युअल लॉस आहे हा 3,90,000. आता आपल्याला विमा कंपनीकडून क्लेम करायचं आहे. मग दुसरी व्हॅल्यू लिहिणार, दुसरं कॅल्क्युलेशन लिहिणार आहोत आपण. काय लिहूया इथं, ॲप्लिकेशन application of average clause. तर आता इथं बघायचं आहे की आपला ह्याला एक फॉर्म्युला आहे क्लेमचा, इज इक्वल टू की व्हॅल्यू किती डिस्ट्रॉयड झालेला आहे ते पॉलिसीची व्हॅल्यू बघा इथं दिलेली आहे क्वेश्चनमध्ये. पॉलिसीची व्हॅल्यू आहे 3,50,000. तर आपण काय लिहिणार आहोत इथं क्लेम करताना, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी, व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवाइड बाय फायर झालेला गुड्स किती आहे हा वरचा इथे व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू आपलं लॉस ऑफ स्टॉक, हा झालेला लॉस ऑफ स्टॉक. पॉलिसीची व्हॅल्यू आपण आत्ताच इथं बघितली किती आहे 3,50,000. पॉलिसीची व्हॅल्यू आहे 3,50,000. लॉस किती झालेला आहे प्रत्यक्ष तर 4 लाख, 4 लाख. म्हणजे 4 लाखचा ज्या दिवशी आग लागली त्यावेळेस 4 लाखाचा गुड्स जळाला आणि 10,000 रुपयाचा वाचवला. म्हणजे प्रत्यक्ष लॉस कितीचा झाला तर 3,90,000. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. 3,50,000
डिवाइड बाय 4 लाख इंटू 3,90,000. म्हणजे तुम्हाला विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे क्लेम ₹3,41,250 एवढे पैसे नुकसान भरपाई मिळेल. म्हणून देअरफॉर खाली आपण म्हणणार आहोत अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू ₹3,41,250. म्हणजे आपल्याला इन्शुरन्स कंपनी किती नुकसान भरपाई देणार आहे? 3,41,250. तर आपला हा क्वेश्चन इथून स्टार्ट झालेला आहे आणि मागच्या पेजवर तो संपलेला आहे. तर तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.